नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा. मित्रांनो, आज माझ्याकडे आहे माइंड लॅबकडून येणारं गो फाइंड 66 मेटल डिटेक्टर, जे लोखंड जमिनीतून काढून दाखवते कुठलाही धातू. तर हे माइंड लॅब कंपनी आहे, त्याच्याकडून आपल्याला रिव्ह्यूसाठी आलेलं आहे. हे मेटल डिटेक्टर तुमचं होऊ शकते, कारण की मला हे ऑपरेट करता येत नाही. आता बघूया ऑपरेट करून, पण हे तुम्हाला मिळू शकते. फक्त या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. या व्हिडिओवर जर मला 5 लाख व्ह्यूज आले तर याला मी गिव्हअवे करणार आहे. हे मिळणार आहे तुमच्यापैकीच एका व्यक्तीला. तर मित्रांनो, हे तुमच्यापैकी एका व्यक्तीला म्हणजे माझ्या सबस्क्रायबरला मिळणार आहे. तर कुठून आहात तुम्ही खाली कमेंट करा, म्हणजे तुमच्या गावाचं नाव खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून टाका, म्हणजे मला कळेल की आपले सबस्क्रायबर कुठून कुठून आपल्याला फॉलो करता. आणि जर मला या व्हिडिओवर जर जवळपास 5 लाख व्ह्यूज आले तर मला हे तुम्हाला शिपिंग करण्यासाठी मग मी तुम्हाला ते ॲड्रेस वगैरे मागणारच आहे. तर चला, याचा तोपर्यंत तुम्ही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघा आणि नंतर आपण याचं ट्रायल घेणार आहे. तर ट्रायल घ्यायला आपण इथं नदीवर आलेलं आहे. पहिले तुम्ही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, ही आहे माइंड लॅब कंपनीची गो फाइंड 66 मेटल डिटेक्टर मशीन. हिची जी डेप्थ आहे 5 ते 6 फूट आरामशीर कवर करते. हे मेटल जितकं जुनं असेल तितकं हे मॅग्नेटिक फील्ड जास्त मिळतात आणि तेवढी डेप्थ आपल्याला जास्त मिळते. तर बघा, इथे ब्रँडिंग वगैरे दिलेली, खूप छान पॅकिंग केलेली आहे. इथे बघा काही टूल्स भेटलेले आपल्याला. इथे 2x प्रोटेक्शनचं एक स्टिकर आणि इथे डिगिंग टूल आणि 3.5mm जॅक येते, म्हणजे याच्यात हेडफोनही बसतात. आणि बघा, इथे कंपनीचे काही टोल फ्री नंबर दिलेले आहेत, ज्याच्यावर तुम्ही आमचे म्हणजे प्रॉब्लेम वगैरे असला काही तुम्हाला तर ते सांगू शकता त्यांना. चला, याला मी बाहेर काढून घेतो. आणि हे बघा, हे आहे हेडफोन, जे आपले नॉर्मल मोबाईललाही यूज करू शकतो आपण. हे बघा, एक हा चम्मच टाईप जे दिसते तुम्हाला, याला डिगिंग टूल म्हणतात. हे जे मटेरियल आहे खूप हेवी प्लास्टिक आहे आणि इथे बघा माइंड लॅबचं ब्रँडिंग केलेलं आहे, खूप हेवी आहे. तर चला, मी मशीन इथे घेतो आणि हे बाजूला ठेवू आपण तोपर्यंत, हे स्टिकर वगैरे. तर चला, पटापट याला खोलून घेऊया, बघूया काय काय भेटलं. हे बघा, एक होल्डर मिळालेला आहे आपल्याला. होल्डरची कवर म्हणजे मोबाईल याच्यामध्ये ठेवू शकतो आपण आणि आपली मशीनला हा मोबाईल कनेक्ट होणार आणि याच्यावरून तुम्ही ऑपरेट करू शकता. तर बघा, हे एक स्टिकर आहे हंटरचं, याच्यावर एक सिम्बॉल बनलेला आहे, म्हणजे स्टिकर आहे थोडक्यात. आणि एक आपल्याला हे युजर मॅन्युअल भेटलेलं आहे. आजकाल तर युजर मॅन्युअल कोणी वापरत नाही, पण वाचून पाहायचं, म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला मशीन वापरायला सोपं होऊन जाणार. पण चला, ही मशीन मी खोलून घेतो. याच्यात आपल्याला बॅटरी टाकावं लागेल, बॅटरी इन्क्लूड नाही याच्यामध्ये. तर चला, याला मी असं ओपन करतो, कारण की ही मशीन फोल्डेबल आहे. तर आपल्याला याला जशी लागली तशी हाईट ॲडजस्ट केल्या जाती. तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता. तर चला, बघा किती मोठी झालेली, अजूनही खूप मोठी होती. तर बघा, हे चम्मच बाजूला ठेवतो मी. आणि ही डबल डी कॉईल आहे 8 इंची. तर इथे बघा, ए बॅटरी बसणार. ही बघा AA बॅटरी आहे, जी इन्क्लूड नाही याच्यामध्ये, विकत घ्यावं लागणार आपल्याला. तर चला, मी याच्यात बॅटरी इन्स्टॉल करतो आणि तुम्हाला चालू करून दाखवतो मशीन. ठीक आहे, मी बॅटरी याच्यामध्ये इन्स्टॉल केलेली आहे. तर मशीन इथून ऑन करणार आपण, बटन दाबलं, मशीन ऑन झाली आपली. हे स्टिकर काढून टाकू आपण, इथलं रिमूव्ह करून टाकू, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल डिस्प्ले. चला, याची सेन्सिटिव्हिटी आपण फुल करून बघूया. इथे खूप सारे मेटल आहे. हे बघा, इथे मेटल ऑफ करू शकतो आपण, लोखंड ऑफ करू शकतो. चला, एक माझ्याकडे बघा स्टीलची परात आहे, जी नॉन फेरसमध्ये येते. बघा किती दुरून व्यवस्थितपणे कॅप्चर करत आहे. खूप लाँग रेंज आहे, म्हणजे 5 ते 6 फूट आरामशीर डेप्थ देणार. हा एअर टेस्टमध्ये 5 फूट डेप्थ द्यावा लागला, तर विचार करा तुम्ही, जर जुनं मेटल असेल तर ते किती डेप्थ देणार. 6 ते 7 फूट बी देऊ शकते. बघा, खूपच छान प्रकारे याच्यावर वर्क करत आहे. आवाज बी खूप क्लीन आहे. हे बघा, एक मेटलचा तुकडा पडलेला आहे इथे, याचा बी आवाज बघा. चला, याला लोकेशनवर चेक करूया आता आपण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मी आलेलो आहे एका लोकेशनवर. इथे खूप मोठी नदी आहे आपल्या भागातली, म्हणजे आपलं फेवरेट लोकेशन आहे, जिथे आपण नेहमी एक्सपेरिमेंट करत असतो. इथे खूप सारी वाळू आहे नदीमध्ये. पाहूया, आपल्याला मशीन आपल्याला चेक करायची आहे. तर बघूया, इथं आपल्याला रेतीमध्ये काही सापडते का. सापडलं तर तुम्हाला किती दाखवतो. बघूया, चला आता आपण याला चेक करूया. तर त्यासाठी आता मशीन मला ऑन करावं लागेल. तर हे असं ओपन होते आणि मी अगोदर तुम्हाला अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच. याच्यात AA बॅटरी वगैरे बसते. हे बघा, इथे एक बटन आहे. हे बटन असं पुश केल्यानंतर हे इतकं मोठं होते, म्हणजे जसं लागलं तसं तुम्हाला याची जी साईज आहे ती ॲडजस्ट केली आहे. ती तुमच्या हाईटच्या हिशोबाने तुम्ही याला ॲडजस्टमेंट करू शकता. आणि हे इथे बाहेर निघते. बघा किती मोठं झालेलं आहे, खूप कॉम्पॅक्ट आहे मेटल डिटेक्टर. आणि म्हणजे इझी टू यूज आहे. कुठेही तुम्ही याला कॅरी करू शकता इझिली, बॅगमध्ये वगैरे इझिली आरामशीर येऊन जाईल. खूप इझी आहे.
खूप कॉम्पॅक्ट मेटल डिटेक्टर आहे हा, म्हणजे खूपच छोटा आहे म्हटलं तर चालते. छोटा होऊन जाते, फोल्ड तुम्ही पाहालच. एका छोट्याशा बॅगमध्ये इझिली हा बसून जातो. म्हणजे कुठे न्यायचं असलं तर तुम्हाला याला काही जास्त टेन्शनचं काम नाही आहे, इझिली कुठेही नेऊ शकता कवर करायला. तर चला मी मशीन ऑन करतो पहिले. आणि लाईट वेटही खूप आहे. तर चला इथे याचं बटन आहे ऑन करण्याचं, हे मी ऑन केलं. ठीक आहे. आता मी याची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती फुल करून देतो, कारण की इथे आजूबाजूला कुठलंही मेटल नाही आहे. जर आपल्या आजूबाजूला खूप सारं लोखंड किंवा कुठले इतर धातू असले ना, त्याची सेन्सिटिव्हिटी आपल्याला कमी करावी लागते. बताळते, वेगळंच आवाज काढते कसं काढणं. चला मी याची सेन्सिटिव्हिटी थोडी कमी करतो, नाही आता वाढून देतो, कारण की इथे कुठलंही मेटल नाही आहे. चला आता आपण त्या रेतीमध्ये पाहूया काही सापडते का आपल्याला खजाना गिजाना. तर मित्रांनो चला, हे बघा याच्या संग एक छोटासा चम्मच येते, याला डिगिंग टूल म्हणतात इथं, आणि माइंड लॅबची लेबल लावलेलं आहे. आणि खूप हेवी आहे, प्लास्टिक आहे पण खूप हेवी आहे. याच्यामध्ये जर लोखंडाचं असलं तर ही मशीन म्हणजे स्पेशली हे याच्यासाठीच बनलेलं आहे, समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. तर चला मी मशीन ऑन केली आणि याची सेन्सिटिव्हिटी फुल केलेली आहे, व्हॉल्यूम बी फुल केला. आणि चला आता आपण खजाना ढूंढू, देखते हमको आज क्या मिळतं. अरे तिथं कसं जावं रे, पाहू पहिले इथं पाहू. इथं काहीतरी आढळलं आपल्याला. इथे काहीतरी आहे. चला इथे एक राऊंड मारून ठेवू आपण, नंतर पाहू. इथे काहीतरी आहे. इथे बीप या लागला. तर चला येतं पाहू आपण आता काय सापडते आपल्याला. चला खुश. इथे काहीतरी आहे. खोरं तिकडे आहे. इथे आहे. अरे ते खोरं. यार पाणी नव्हतं पाहिजे. ये डिटेक्ट कर लिया. टाकून दे. मित्रांनो बघू शकता 5 पैसे आपल्याला मिळालेले आहे. केव्हाचे आहे हे, 1968 मधले आहे. तर मित्रांनो पाहू शकता 1968 मधले 5 पैसे आपल्याला नेमकेच गावलेले आहेत. पाहूया अजून काय काय सापडते. नेमकेच 5 पैसे सापडले. तर मित्रांनो आता आपल्याला जस्ट 5 पैसे सापडले. 5 पैसे सापडले, मजा घे का 5 पैशाची व्हॅल्यू. ज्याला 5 पैशाची व्हॅल्यू माहित आहे त्याने नीचे खाली कमेंट करा. नीचे नाही, खाली कमेंट करा. आणि मी कवर करा पुढे जाऊया. खोरं घे रे बाळा, इथे काहीतरी आहे. अरे मी इधर आ गया. हे खोनले इकडे टाकलं. पूर्ण दाखव. अरे इथे काहीतरी आहे. काहीतरी आहे इथे. अरे अरे गोळ्या. कोणाच्या गोळ्या संपल्या रे बाबा सांगा. हे बघ गोळ्या डिटेक्ट केल्या मशीन आपल्या. ॲल्युमिनियमच्या पॅकेट असतात ना याला, त्याच्यामुळं हे डिटेक्ट करते. आणि याचे जे ते इलेक्ट्रॉन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ना, जमिनीत पडल्या खूप होतात याला.
मित्रांनो पाहू शकता आपल्याला टॅबलेट गावलेली आहे. कोणाच्या गोळ्या संपल्या असतील सांगा, पाठवून देतो. कारण की ह्या गोळ्या ज्या आहेत, कोणती गोळी आहे रे बाबा, किती एक्सपायरी बघून घेतो केव्हाची आहे. काय होते माहिती आहे का, याच्यावर ॲल्युमिनियमची एक परत असते. हे बघा, हे ॲल्युमिनियमचे टकर असतं त्याला, त्याच्यामुळं गोळ्याची हालत अशी झाली बाहेर. तर ॲल्युमिनियम असल्यामुळं काय होते, हे डिटेक्ट करते. आणि हे खूप दिवसापासून जमिनीत असल्यामुळे काय होते, याच्यातून मॅग्नेटिक फील्ड वरती येतात आणि मशीन आपली अशी बतळते. चला पुढे. मित्रांनो आता हे जे दिसतंय तुम्हाला वायूचा मधातला गंज, ठीक आहे चाललो मी. पाणी बघूया किती आहे. पाणी मला पाहून नाही इकडे का. तिकडे इथं बी आहे काहीतरी. पाण्यात काय सापडलं आहे आपण आलेलो आहे रेतीच्या गंजावर. इथं मी रेती काय माहिती काय नाही. चला हे रेतीत पाहूया आता. अल्लाह के नाम पे कुछ दे दे रे बाबा, देवाच्या नावाने द्या. हो कुछ तो भी है. अरे अल्लाह ने सुन ली के बात. मला वाटतं देवानं करा ना ऐकलं की काय माहिती. सिग्नल बी अशा ठिकाणी देते, एकदम पाण्याच्या ठिकाणी. इकडलं गेलं. इकडेच आलेलं आहे काहीतरी. काय आहे आता जवळ रे. अरे पडलं काय खाली. अरे खिळा होता. हे बघा. बघा इतकुसा खिळा आहे हा, आणि किती मॅग्नेटिक फील्ड सोडत आहे बघू शकता. खिळा होता, खूप जंगलेला आहे, काही कामी नाही. मला वाटलं देवानं ऐकलंच की काय करा, ऐकलं नाही राहू. चलो समोर जाएंगे. काम करतो मी, मेटल ऑफ करून टाकतो सगळं. फेरस चीजें ढूंढेंगे अपना. ठीक आहे. आता फक्त आपल्याला हेरच वस्तू सापडणार. म्हणजे मी काय केलं, मेटल ऑफ करून टाकलं. म्हणजे काय रिकाम खंदायचं. अरे किधर गया सिग्नल. सिग्नल सोने का सिग्नल. अरे हाय हाय. और किती मोठा खजाना इथं.
चलो खोल दो यहाँ पे। चलो सिग्नल, सोने का सिग्नल। घ्या। काय रे सोना. एक मिनिट धुवून पहा तुम्ही काय लोखंडाची. हे बघा थम्सअपचं झाकण सापडलेलं आहे आपल्याला. थम्सअपचं सिग्नल होतं हे. थम्सअपचं झाकण मित्रांनो बघू शकता. एक थम्सअपचं झाकण आपल्याला जस्ट सापडलेलं आहे. मला वाटलं काही दुसरंच आहे काय. ठीक आहे तरी आहे पण लोखंडाचंच आहे, टेन्शन नको. हो टाकू बरं. अरे काय सापडलं. बघा मित्रांनो काय सापडलं आपल्याला. अरे सोना म्हणजे सोना नाही आहे, काच काय आहे हे बी काय काय नाही. मला वाटलं काय ते जुन्या जमान्यातली मौरा नसतात का ते सापडलं काय. आणि हे बी तर बघू शकता आपल्याला काय सापडलेलं आहे जुन्या जमान्यातलं. काय याच्या आजूबाजूला काच लागलेला आहे. हेच सिग्नल देऊ लागलं साऱ्या गावाचं. चला काही काही आहे जमिनीमध्ये. हे आहे कशाचं नेमकं पण. हे दरवाजाचं लावायचं. याचं काच कमी होऊ शकते आपल्याला. गेला कामातून काच. हे जे आहे ना याला ॲल्युमिनियमची सीट बसवलेली आहे वरून, म्हणून ते नॉन फेरसमध्ये आपल्याला डिटेक्ट करू लागलं. चला दुसरीकडे पाहू कसं आहे. कुछ तो है. क्या हो सकता है यहाँ पे. हीरा उरा तो नहीं है ना. गेलो ते आता. अबे काय. अरे पेटी आहे. गळ्यात बांधायची पेटी आहे. कसली पेटी आहे रे. ताबीज आहे ताबीज. तर बघू शकता एक ताबीज आपल्याला सापडलेलं आहे. ताबीज बी आपण ठेवून देऊ. फिर आहे तुझ्याकडं कामी येईल आपल्याला ताबीज. भूत लागत नाही ताबीज असले की. ते काहीतरी आहे. इथे बी सिग्नल येऊ राहिला आपल्याला. ते घेरे आपला पुसा.
शेवटचं दाखवा लागलं. शेवटचं नॉन फेरस चीज मिल सकती है. अरे सोन्याचा शिक्का सापडला. अरे मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो पाहू शकता खूप जुन्या जमान्यातला आपल्याला काहीतरी आणा सापडलाय. कुठला आणा आहे रे बाबा? UKL 1 आणा. तर मित्रांनो हे बघा UKचा 1 आणा म्हणजे जुन्या जमान्यातला. याच्यावर काय आहे? राम लक्ष्मण सीता. जवळून दाखव थोडा. तर पाहू शकता मित्रांनो काय गावलेलं आहे आपल्याला. किती जुन्या जमान्यातलं आहे पहा. आहे असे सापडतात बाबा याच्यात नदीत काही बी. हे सोन्याचं असेल का रे? तांब्याचं असेल ती. मेटल नाही पण हे वेगळं धातू या. पाहू याला आपण. बहुतेक सोन्याचं बी असू शकते. डबल आहे का इथे काही? अरे डबल दाखवा लागला अजून. अजून आहे काहीतरी इथे. फुल गड्डा करणं पडायला लागला. तेच आहे काहीतरी. आता मी मांडी घालून बसतो. जरा पाय दुखायला. आपल्याला 5 पैसे सापडले आणि एक राम लक्ष्मण सीता ज्याच्यावर आहे तो एक कॉईन सापडला. तर तो कॉईन कसला आहे काय माहिती. त्याला आता घरी जाऊन चेक करू आपण. मला आता वाटायला पितळचं आहे का काय. याच्यात काहीतरी आहे. चायच्या गावात तार आहे याच्यात. इतकं एवढंसं तार सिग्नल देऊ लागलं काय यार. काही बी सापडायला लागला कुडा कचरा यार. चला एक कॉईन आणि एक 5 पैसे सापडले आपल्याला या बीचवर, या टापूवर. काश ये टापू बहुत बड़ा होता. काहीच नाही सापडू राहिलं. हे तार डबल फसेल इथं. और किधर जाएंगे हम. आता मी काय करतो सगळे मेटल ऑफ करतो. चला आता तिकडे जाऊया. इथे तर आपण पाहिलं. इथं आपल्याला एक म्हणजे चांगलं आहे काही काही ते सापडलं म्हणा आपल्याला. पुढे पाहू आणखीन काय. बारीक सिग्नल मिळाला होता. इथे काहीतरी आहे रे. काय बाहेर काढायचं. जमीन में से बाहेर निकालने का कुछ भी रहा तो. इथंच होतं ना ते. जागा विसरून जातो मी बाहेर.
लावून बताळी. लय खोले वाटते अरे. अजून दाखवा लागलं ते 1.5-2 फूट. सोड पिच्छा करू याचा, कारण की हे लय खोल आहे. पुढे पोहूया. पावडर यायला टाइम लागते. पादे सायकलची वॉल ट्यूब सापडली. बरोबर आहे, ते पितळची असते म्हणून नॉन फेरस मध्ये दाखवा लागलं ते. हीच बाजू राहिली, कारण की वरून पितळचं असते ना, त्याच्यामुळे ते नॉन फेरस मध्ये मेटल दाखवू लागलं. आता मी कटाळलो. आता मला वाटतं व्हिडिओ इथं एंड करू. आता काही नाही सापडत आपल्याला. मित्रांनो, व्हिडिओ पहिलेच खूप लंबा झालेला आहे. मी व्हिडिओ इथंच खतम करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओला जर आपल्याला 5 लाख व्ह्यूज आले तर आपल्याला हे मेटल डिटेक्टर जे आहे ते गिव्हअवेमध्ये देऊन टाकायचं आहे कोणाला तरी. काय आहे तिथं बाप्पा. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू आता एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र. तिथं काय आहे बेटा? हे पाच दिन सोन्याचं दाखवलं. करायचं नाही, ऑफ करून टाकायचं नाही. हे काढ ती चिप. दगड येतो. इकडे धर हे मशीन. मित्रांनो, इथे खूप तगडं सिग्नल येत आहे आणि नॉन फेरसच मेटल दाखवते. कुठे गेला? तिकडे अलीकडे आहे, तिकडे. थांब, पिन पॉइंट केलं होतं ना. धर मशीन धर. घ्या. नॉन फेरस पत्रा सापडला. काय अरे, नॉन फेरस मध्ये पत्रा दाखवा काय मशीन? विचित्रच मशीन आहे. जाऊ द्या, आम्हाला वाटलं आमचं भलं झालं. पण भलं तर नाही, पण वाटूळ झालं.